साहित्यिक, नाटककार, लेखक कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्या 106व्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. श्री गणेश वाचनालय, गडकरी युवा मंच, राम गणेश गडकरी कला वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे अधिकारी इत्यादी तसेच गडकरी प्रेमींच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांनी निवासस्थान, गणेश वाचनालय, समाधी स्थळ व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. थोर नाटककार व भाषाप्रभू, शेक्सपियर नावाने ओळखले जाणारे कैलासवासी राम गणेश गडकरी यांचा वारसा जपणाऱ्या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली वाहिली. स्वर्गीय राम गणेश गडकरी यांच्या 106व्या पुण्यतिथी निमित्त नागपूरच्या पुरातत्व विभागाने गडकरी निवासस्थानाला सुंदर पुष्पहार व विद्युत रोषणाईने सजवले होते, तर समाधी स्थळ व पुतळा सावनेर नगरपालिकेच्या वतीने आकर्षक सजावट करण्यात आली होती. स्वर्गीय राम गणेश गडकरी यांच्या 106व्या पुण्यतिथी निमित्त सावनेर येथील गणेश वाचनालय सभागृहात प्रथम डॉक्टर चंद्रशेखर बरेठिया, माजी नगराध्यक्ष तथा अरविंद लोधी, डॉक्टर विजय धोटे, व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष विनोद जैन यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते इत्यादी, गडकरी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष किशोर ढुंडेले, सचिव प्रथमेश देशपांडे, मुकेश झरबडे, राम गणेश गडकरी महाविद्यालय कला व वाणिज्यचे अध्यक्ष युवराज टेकाडे, सचिव प्राध्यापक विजय टेकाडे व शिक्षक वर्ग, आकार रंगभूमीचे आकाश पवनीकर व दैनिक निर्भीडचे संपादक पांडुरंग भोंगाडे, पत्रकार पियुष झिंझुवाडिया व इतर गडकरी प्रेमी यांच्या उपस्थितीत कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्या आठवणीस उजाळा दिला. स्वर्गीय राम गणेश गडकरी यांच्या 106व्या पुण्यतिथी निमित्त श्रीकांत पांडे, माजी नगराध्यक्ष तथा अरविंद लोधी, सुधाकर दहिकर, रघुनंदन जामकर, राजपुते, तुषार उमाटे, आशिष मानकर, प्राध्यापक निखाडे, प्राध्यापक गायकवाड तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व गडकरी प्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते. पियुष झिंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.